तर काहीच मला तुम्हाला एक सांगायचं आहे की माझी मम्मी बाहेर गेल्या आणि मी घरातले कामं करत होते. तर मम्मीनं मला कॉल करून विचारलं की खायला आण म्हणलेलीस आणि तुला काय खायला आणायचं आहे. तर मी मम्मीला कॉल करून सांगितलं की मला मंचुरियन आण म्हणून. मम्मी म्हणली की मंचुरियनचं दुकान बंद आहे, राहू दे, पण नेक्स्ट टाईम तुला तू दुसरीकडून खा, गेल्यावरती बाहेर मी तुला पैसे देणार. मी म्हणलं नाहीच, मला काय पाहिजेच. मग मम्मी मला कन्व्हिन्स करत होती की दुकानं बंद आहेत, कुठे फिरत बसू. तर मी मम्मीला हट्टच धरला की घेऊन ये. तर मम्मी म्हणली भेटलं तर आणतो. तर बघूया मग मम्मी काय करते. मम्मीला फोन शॉपिंग करणार आहे तिचं म्हणजे, आणि मी खायला नकार देणार आहे की तू आधी आणणार नाही म्हणलीस म्हणून. बघूया आपण की मम्मी आणत्या का नाही. आणलं मी नाही म्हणते आपल्याला, मला मम्मी कशी म्हणवते ते. हां खाणारच का टाकून दे टाकून, दे बघू हिंमत आहे का तुझ्यात, दे टाकून दे की. मग तू पहिला मला वाकडं का लावलीस तू? पहिलं काहीच नव्हतं तिथं म्हणून ते रोल किती महाग आहे? 150 रुपयाला असेल ते. मग मला बी आणावं वाटते, पण पैसे नको. आता 500 रुपये 350 रुपये भरून आण. तुझ्या फीसाठी एवढी तारांबळ करायला लागली माहिती आहे. ये ये लवकर. शूट करणारच काही, हां शूट करणारच काही. करणार आहे की तू मला मला सांग की नंतर न खायला घालणार का नावर नेऊन? कधी घालणार? पैसे मिळाले कधी पैसे मिळणार? पैसे घेऊ. नको बस. तर गाईज तुम्ही बघितलं की मम्मीनं माझ्यासाठी मंचुरियन आणणं झालं नाही, दुकानं बंद होते आणि माझा हट्ट होता म्हणून तिने माझ्यासाठी ॲटलिस्ट वडापाव तर घेऊन आला. आणि हे फक्त मम्मी आणि पप्पाच करू शकतात, दुसरं कोण करू शकत नाही. कारण माझा हट्ट होता की मला बाहेरचं खायचं आहे. असा हट्ट तुम्ही दुसऱ्या कोणाकडे धरला आणि जर त्यांना वेळ नसेल किंवा तिथं त्यांना मिळत नसेल तर ते येऊन तुम्हाला डायरेक्ट इग्नोर करतील, सांगतील. पण आपल्यासाठी घेऊन येणं आणि करणं हे फक्त आईबाबांना जमते. कारण का एवढं कोण कोणासाठी आत्ताच्या जगात तरी करत नाही. त्यामुळे मला माझी आई खरंच सांगतो, जपा आईवडिलांना.